हॅलो नमस्कार. तर काल होती गुरुपौर्णिमा. तर गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्याला गुरूंची सेवा करायची असते. गुरूंचे आभार मानायचे असतात. त्यांच्यावर आपले असलेले प्रेम व्यक्त करण्याचे असते. तर त्यामुळे काल स्वामींची सेवा केली. त्याचबरोबर गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळी लवकर उठून अंगण स्वच्छ करून सुरुवातीला उंबरठ्याला हळदीचे लेपन केले आणि उंबरठा पूजन करून घेतले. त्यानंतर देवपूजा केली आणि देवपूजा झाल्यानंतर स्वामींची सेवा करण्यासाठी घेतली. तर स्वामींना प्रथम पाण्याने आणि त्यानंतर पंचामृताने स्नान करून घेतले. स्वामी सद्गुरूंचे स्थान माझ्या आयुष्यातील खूप मोठे आहे. तर असं म्हटलं जातं की ज्याने सद्गुरू नाही केला त्याचा जन्म वाया गेला. सद्गुरूंची उपमा कशालाही देता येत नाही. प्रत्येक क्षेत्रात आपणास योग्य मार्गदर्शन करणारा, योग्य दिशा दाखवणारा गुरु असावा असं म्हटलं जातं. तर याच सद्गुरूंबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी व्यास पौर्णिमेला गुरुपूजन केले जाते. गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. तर त्यामागील एक छोटीशी कथा आहे. ती अशी की वशिष्ठ मुनींचा पंतू पराशर ऋषींचा मुलगा म्हणजे वेदव्यास त्याचा जन्म झाला. त्यावेळी ते तेजपुंज तर होतेच, पण जन्माला बरोबर त्यांना बोलताही येत होते. आपण तपस्येसाठी वनात जाणार आहोत असे त्यांनी जन्मल्यावर आपल्या आईला सांगितले. त्यावेळी आई म्हणाली, तू तपस्येसाठी जात आहेस तर मग मातापित्यांची सेवा कधी करणार? मातापित्यांची सेवा करणे हे मुलाचे परम कर्तव्य आहे. त्यावेळी वेदव्यास म्हणाले, ज्यावेळी तुला माझी आठवण येईल त्यावेळी निश्चितच मी तुला भेटण्यासाठी येईन. त्यानंतर वेदव्यास तपस्येसाठी बद्रिकाश्रमात गेले. त्यांना त्या ठिकाणी समाधी अवस्थेत असताना तेथे जास्त दिवस राहिल्याने त्यांना बादरायण असे नाव पडले. त्यांनी वेदांचा अभ्यास करून विस्तार केला, म्हणून त्यांना वेदव्यास असं देखील म्हणतात. ज्ञानाचा अथांग सागर, भक्तीचे आचार्य, ज्ञानाची पराकाष्ठा असे गुण असलेल्या त्यांच्या इतका दुसरा कोणीही विद्वान नाही. अशी ही व्यास पौर्णिमेमागची छोटीशी कथा होय. तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण गुरुपूजन करत असतो. तर गुरुपूजन म्हणजे केवळ गुरूंचे पाद्यपूजन करणे किंवा त्यांना वाकून नमस्कार करणे असे मुळीच नाही. तर खऱ्या गुरुला अशा दिखाव्याची गरज नसते. गुरुपूजनाचा खरा अर्थ आपल्या गुरूने दिलेले ज्ञान आत्मसात करणे, गुरूंकडून मिळालेले ज्ञान आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करणे, गुरूने दिलेल्या ज्ञानामुळे आपले जीवन यशस्वी झाले यासाठी सतत गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे. या कृतज्ञतेपोटी गुरूंची सेवा आणि आदर करणे म्हणजे खरे गुरुपूजन होय. अशा प्रकारच्या गुरुपूजनातून गुरुला खरी गुरुदक्षिणा मिळत असते. कारण जेव्हा शिष्याची प्रगती होते तेव्हा ती पाहून गुरुला देखील खरा आनंद होत असतो. गुरूंसाठी हा एक प्रकारचा सन्मानच असतो आणि शिष्याने गुरुला दिलेली एक प्रकारची गुरुदक्षिणाच असते. आणि ज्या शिष्यांच्या डोक्यावरती अशा प्रकारच्या सद्गुरूंचा अभयहस्त असतो, त्याच्या मस्तकावर त्यांचा सदैव हात असतो, त्यांना कसल्याही प्रकारची कमी पडत नाही आणि त्यांचे जीवन आनंदाने उजळून निघते. आणि सद्गुरूंची झालेली कृपेची प्राप्ती कधीही नष्ट होत नाही. तर अशा या गुरूंचा आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी सेवा करायला मिळाली तर आपले अहोभाग्य असे म्हणावे. तर अशा प्रकारे मीही स्वामींची सेवा आणि पूजा करून घेतली. आणि आता ही सर्व पूजा आणि सेवा करत असताना आपल्याला स्वामींचे मंत्र स्तोत्र म्हणायचे आहेत किंवा पुरुष सूक्त म्हणताना आपल्याला अभिषेक घालायचा असतो. पण जर तुम्हाला हे सर्व काही जमत नसेल तर केवळ स्वामी नामजप केला तरी चालेल. श्री स्वामी समर्थ हा नामजप तुम्ही ही पूजा करत असताना सतत करत राहा. तर गुरुपौर्णिमा होती. पौर्णिमा असल्यामुळे मी सत्यनारायणची पूजा देखील केली. तरी सत्यनारायणच्या पूजेचा मांडणीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तुम्हाला जर ते सत्यनारायणची पूजा मांडणीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. तर सत्यनारायण पूजा उचलण्याआधी आपल्याला हा एक प्रकारचा मंत्र म्हणायचा असतो आणि त्यानंतरच ती पूजा उचलायची असते. तो मंत्र कोणता ते पुढे मी सांगणारच आहे. तर बघा इथे पूजा किती सुंदर दिसत आहे. त्याचनंतर मी नैवेद्य स्वामींना दाखवला. नैवेद्य दाखवताना आपल्याला अशा प्रकारे 3 वेळा ताटाभोवती पाणी फिरवून घ्यायचे आहे आणि सर्व नैवेद्यावरती आपल्याला तुळशीपत्र ठेवायचे आहे. तर इथे मी नैवेद्य दाखवून घेतला. आता ही सर्व पूजा झाल्यानंतर इतकं प्रसन्न वाटत होतं.
सत्यनारायणाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पूजा उचलतो तर त्यावेळी आपल्याला म्हणायचा हा मंत्र आहे. ती मंत्र म्हटल्यानंतरच आपल्याला पूजा हलवायची आहे. किंवा सत्यनारायणची पूजा असेल किंवा कोणतीही पूजा असेल तर ती पूजा उचलण्यापूर्वी किंवा हलवण्यापूर्वी आपल्याला सर्व पूजेला हळदी कुंकू व्हायचे आहे, अक्षता व्हायच्या आहेत. त्यानंतर दीप दाखवायचा आहे आणि त्यानंतरच हा मंत्र म्हणून आपल्याला पूजा हलवायची आहे. तर तो मंत्र असा, तो मंत्र म्हणण्याआधी आपल्याला हातात थोडेसे तांदूळ किंवा अक्षता घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातामध्ये अक्षता घेऊन आपल्याला हा मंत्र म्हणायचा. तर तो मंत्र असा, यातुम देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्टकाम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच. हा तो मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्या हातातील अक्षता पूजेवरती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला पूजा हलवायची आहे. तर हा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिला आहे. चला तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.